की अँड्रिनो क्रोमचं लिक्विड पिल्यानंतर माणसाला तारुण्य येतं। मग आम्हाला भीती वाटायला लागली की मोदीजी आपकी जवानी का राज क्या है। भारताचे प्रधानमंत्री आणि भारतातले भाजपाचे आंधळे भक्त डोनाल्ड ट्रम्पच्या आणि अमेरिकेच्या ह्या विदेश नीतीवर एक शब्द बोलायला तयार नाहीत, ही अतिशय निर्लज्ज आणि लाजिरवाणी गोष्ट आहे। मला प्रत्येक स्टेटच्या मुख्यमंत्र्यांना नरेंद्र मोदी साहेबांनी चुकीची माहिती दिली, प्रत्येक स्टेटच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना चुकीची माहिती दिली। म्हणून मागील काही दिवसांपूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेबांनी सुद्धा अशी माहिती दिली की संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा नाही आहे। अशी माहिती जर दिली असेल तर आपण टीव्हीवरती बघताय, जाताना येताना तुम्हाला दिसत असेल की संपूर्ण महाराष्ट्रभर मॅडम वेगवेगळ्या त्या गॅसच्या एजन्सी समोर रांगा लागलेल्या आहेत, दिवसभर सिलेंडर मिळत नाहीये। आमचे वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूरचे सरपंच शंकरराव शिरसाट यांचा रांगेमध्ये उभा राहून मृत्यू झालेला आहे। अशी सगळी परिस्थिती असताना सुद्धा शासन आणि प्रशासन जनतेची दिशाभूल करते। त्याच्यामुळे आज आम्ही ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणी जसं घरी गॅस सिलेंडर मिळत नाही म्हणून चुलीवर स्वयंपाक करतात, आजही त्यांनी आपल्या कार्यालयाच्या समोर चुली मांडल्या, चुलीवर स्वयंपाक केला। या आंदोलनाचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी केलेलं आहे। ते आता आपल्या सोबत आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर, आपण बघत असाल की तुम्ही आज जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चूल पेटून पिठलं आणि भाकरी करून खाल्लेलं आहे, काय नेमका याच्या पाठीमागचा संदेश? पिठलं भाकरी हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये चुलीवरचं जेवण खायला चविष्ट आहे, रुचकर आहे, हा जरी वेगळा भाग असला तरी मी यावेळेला एवढंच सांगू इच्छितो की याच्यामध्ये भारत सरकारची जी विदेश नीती आहे, या विदेश नीतीमुळे हा पूर्ण तुटवडा देशामध्ये निर्माण झालेला आहे। जब सरकार भाजपचे लोक जेव्हा विरोधी पक्षामध्ये होते तेव्हा स्मृती इराणीसह रस्त्यावरती येऊन त्यांनी सुद्धा असा स्वयंपाक वगैरे केलेला होता, परंतु आज ते सत्तेवर आले आणि सिलेंडरचे दर तर वाढवलेच त्यांनी, परंतु तुटवडा पण निर्माण केलेला आहे कृत्रिम। काय सांगाल याबद्दल? हे बघा, एकतर भारतीय जनता पार्टी बहुत हो गई महंगाई की मार आपकी बार मोदी सरकार ही त्यांची घोषणा होती। जे सिलेंडर 2014 मध्ये 400-500 रुपयाला मिळत होतं ते आज जवळपास 900 ते 1000 रुपयापर्यंत गेलेलं आहे। आणि खास करून जे आंबेडकरवादी राजकारण करणारे पक्ष आहेत त्या पक्षांवर एक ठपका असतो की हे फक्त अॅट्रॉसिटीवर बोलतात, हे फक्त जातीच्या अत्याचारावर बोलतात। पण वंचित बहुजन आघाडी तुम्ही बघत असाल, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये हे पूर्ण देशातल्या घराघरातली ही अवस्था आहे। आज उज्ज्वला गॅस योजना ही जवळपास पूर्ण देशात 11 कोटी त्याचे कनेक्शन आहेत। सिलेंडरचे किंवा LPGचे पूर्ण देशामध्ये जवळपास 33 कोटीच्या आसपास कनेक्शन आहेत। आता या सगळ्या प्रक्रियेमुळे झालेलं काय की आपल्या सगळ्या देशाचा गॅस ज्या हॉर्मुझ स्ट्रीट मधून येत होता, पण या भारताचा नालायकपणा की इराणच्या आयातुल्ला खमेनीचा अमेरिकेनं खून केल्यानंतर, त्यांची हत्या केल्यानंतर साधा दोन शब्दाची श्रद्धांजली सुद्धा त्यांनी वाहिलेली नाही। आणि आपल्या देशातला जवळपास 50% गॅस हा फक्त एका कतार नावाच्या एका देशातून येतो, एकच देशामधून। आता आपली अवस्था अशी झालेली आहे की आपल्याला स्वस्त गॅस भेटतो तसं पाहिलं तर रशियामधून, पण रशियामधून सुद्धा गॅस घ्यायचा का नाही याची परवानगी मोदींना डोनाल्ड ट्रम्पकडून घ्यावी लागते। हा धडधडीत पुरावा आहे की नरेंद्र मोदी हे पूर्णपणे गुलाम झालेले आहेत आणि त्यांच्या या गुलाम प्रवृत्तीमुळे आताही आपले जवळपास 18 जहाज, काल शेवटचं जहाज आलं ग्रीन सिनिया नावाचं, 18 जहाज आजही हॉर्मुझमध्ये अडकलेले आहेत। आम्ही या सगळ्या गोष्टीवर आपण लक्ष ठेवून आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी जसं आपण सांगतो की बाबासाहेबांना हिंदू कोड बिलासाठी राजीनामा दिला, त्या हिंदू कोड बिलासोबत जे तिसरं महत्वाचं कारण होतं ते होतं पंडित नेहरूंची तत्कालीन विदेश नीती। विदेश नीतीचा धिक्कार करून बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता। आज आपल्या देशाची विदेश नीती काय? ज्या इराणमधून किंवा ज्या हॉर्मुझमधून आपल्याला 90% सगळं आपला तेल असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, गॅस असेल, त्या हॉर्मुझमधून येतोय। भारताचं जवळपास 36 दिवस झालं भारत सरकारच्या वतीने हे युद्ध थांबावं याच्यासाठी भारताकडून कुठलेही प्रयत्न झालेले नाहीत। जेव्हा की भारताची सगळी अर्थव्यवस्था ही हॉर्मुझ स्ट्रीटच्या रस्त्यावर अवलंबून आहे, भारताला सगळ्यात जास्त फटका आहे। 90% आपले सगळ्या भारताची व्यवस्था या हॉर्मुझ स्ट्रीटवर अवलंबून आहे आणि मोदी याच्यात कुठलाही पुढाकार घ्यायला तयार नाहीत। हा मोदी आणि भाजपाचा नालायकपणा आहे। हा नालायकपणा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून एक्सपोज झालेला आहे। आताच महिनाभरापूर्वी मुजरा करणारा मोदी, अनिल अंबानी सोबतचा मोदी, त्याचंही बाळासाहेब आंबेडकरांनी एक्सपोज केलं होतं। मी आता एवढंच म्हणजे जे लक्षात येते आपल्या म्हणजे इराण शिवाकडं चुलीत घाला लाकडं अशी अवस्था आलेली आहे। ही नालायकपणा
नालायकपणा आहे का हे जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र आहे? हा पूर्णपणे कॉम्प्रोमाइज आणि नरेंद्र मोदीचा सगळा जो काही आता इतिहास बाहेर येतो आहे त्याच्यामधून आम्हाला असं वाटतं की कम्प्लिटली त्याला ब्लॅकमेल केलं जात आहे. आणि या ब्लॅकमेलिंग मधून आता पूर्ण जगभर अमेरिकेचा सगळे लोक म्हणजे आज तर त्यांच्या पोपनं सुद्धा जाहीर विरोध केलेला आहे. अमेरिकेतले लोक विरोध करतायत. करोडो लोक अमेरिकेच्या रस्त्यावर उतरून मोदीला विरोध करतायत आणि भारताचे प्रधानमंत्री आणि भारतातले भाजपाचे आंधळे भक्त डोनाल्ड ट्रम्पच्या आणि अमेरिकेच्या ह्या विदेश नीतीवर एक शब्द बोलायला तयार नाहीत. ही अतिशय निर्लज्ज आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. मला वाटतं की हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सिलेंडरच्या संदर्भातलं वंचित बहुजन आघाडीनं घेतलेलं हे अतिशय महत्वाचं आंदोलन आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भाजपाच्या मोदीच्या विरोधात कुणीही जायला तयार नाही. पण त्या मोदीचे सगळे स्कॅन्डल हे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी रोज बाहेर काढत आहे. कारण अनेक लोकांना भीती आहे की आम्ही मोदीच्या विरोधात बोललं तर आम्हाला जेलमध्ये जावं लागेल, ईडी मागं लागेल, CBCID मागं लागेल. म्हणून कुठलाही नेता आणि कुठलाही पक्ष यांच्या विरोधात बोलायला तयार नाही. म्हणजे सगळ्यांना माहित असलं पाहिजे की अनिल अंबानीचा या सगळ्या एफस्टीन फाईल्स मध्ये मोदीज मॅन असा उल्लेख आहे. आणि या अनिल अंबानीनं जे जेफ्री एफस्टीनला जे ईमेल केलेले आहेत त्या सगळ्या ईमेलचा चॅट बाहेर आलेला आहे. आम्हाला याच्यामध्ये ही गोष्ट नोंदवली पाहिजे की बिल क्लिंटनवर सुद्धा आरोप झालेत. पण बिल क्लिंटन हा एकमेव नेता आहे की ज्यानं मीडियाला चॅलेंज केलेलं आहे की माझी चौकशी लाईव्ह मीडिया समोर माझी लाईव्ह चौकशी करा. आणि त्याची बायको हिलरी क्लिंटननं पण. याच्यामध्ये एक महत्वाचा देश आहे आईसलँड. या आईसलँडचा माजी अध्यक्ष आहे, जगलँड नावाचं त्याचं काहीतरी नाव. त्याच्यावर आरोप झाले तर त्यानं अटेम्प्ट टू सुसाईड केलेला आहे की माझा काही संबंध नाही, मी काही कुठल्या लहान मुलींचं शोषण केलेलं नाही. आणि हा अपमान सहन न झाल्यामुळं एका देशाच्या जगलँड नावाच्या राष्ट्राध्यक्षानं आत्महत्या करायचा प्रयत्न केलाय. एवढंच नाही तर त्या बिल गेट्सनं माफी मागितली आहे. पण मोदी, हरदीप पुरी, अनिल अंबानी हे इतके बेशरम लोक आहेत की याबाबत ते एक शब्द बोलायला तयार नाहीत. भाजपचे लोक असा आरोप लावतात की फक्त नाव आलंय, त्यांचं काही घेणं देणं नाही. नाव अनेक लोकांचं आलं. त्या भाजपाच्या आंधळ्या लोकांना एवढंच आपण सांगितलं पाहिजे की अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन ह्या लोकांना 1-2 वर्षाच्या जेल झाल्यात आणि शेवटी कोर्टानं त्यांना निर्दोष मुक्त केले. त्यांची अशीच नावं आली होती ना. अरविंद केजरीवाल कोणत्या गुन्ह्यामध्ये होता? म्हणजे साधी नावं आली तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना 1-1 वर्ष जेलमध्ये डांबलं. इथं धडधडीत पुरावे आहेत. मला तर आता हे विचारायचंय की मोदीजी आपकी जवानी का राज क्या है? माणसं दिवसेंदिवस म्हातारे होतात. नरेंद्र मोदी असा एकमेव प्रधानमंत्री आहे की ज्यांचं तारुण्य दिवसेंदिवस ताजतवानं होत चाललंय. आणि जेफ्री एफस्टीनच्या फाईल्स मध्ये अँड्रिनोक्रोम नावाचं एक लिक्विड आहे जे लहान मुलांना मारल्यानंतर, घाबरवल्यानंतर अँड्रिनोक्रोमची एक थेरी तयार झाली की अँड्रिनोक्रोमचं लिक्विड पिल्यानंतर माणसाला तारुण्य येतं. मग आम्हाला भीती वाटायला लागली की मोदीजी आपकी जवानी का राज क्या है? कारण या सगळ्या लोक, माझं ठाम मत आहे की हे फक्त सेक्शुअल प्लेजर साठी गेलेले लोक नाही आहेत. हा सेक्शुअल प्लेजरचा विषय नाहीये. हा पूर्णपणे अँड्रिनोक्रोम नावाची जी अतिशय भयानक एक जी काही थेरी जन्माला आली आहे त्याचे कुठं धागेदोरी आहेत का याचाही तपास गांभीर्यानं झाला पाहिजे. हा गॅसचा तुटवडा झालेला आहे. उद्या आणखी वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होईल आणि सर्वसामान्य जनतेचं जीवन विस्कळीत होईल. अशा वेळेला तुमचं जनतेला काय आव्हान आहे? जनतेला एवढीच आमची विनंती आहे की या अशा सामान्य लोकांचं शोषण करणारे, सामान्य लोकांना बर्बाद करणारे हे जे काही सरकारी धोरणं आहेत याचा कडाडून विरोध झाला पाहिजे. आपल्यापेक्षा नेपाळ बरं म्हणण्याची वेळ आली. नेपाळमध्ये, श्रीलंकेमध्ये, बांगलादेशमध्ये लोकांनी प्रधानमंत्री, राष्ट्रपती पळवून लावलेत. जनतेनं उठाव केलाय. त्यामुळे डेमोक्रेसीमध्ये हे गरजेचं नाहीये. ठीक आहे, आता निवडणूक कधी आहे, आमदारक्या खासदारक्या सोडून द्या. पण जर रस्त्यावर जनता, जर करोडो लोक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या आंदोलनात जर सहभागी झाले तर माझं जनतेला म्हणणं आहे की आपण आहे त्या सरकारला सुद्धा पळवून लावू शकतो. जशी बांगलादेशची शेख हसीना भारतामध्ये पळून आली तसे नरेंद्र मोदीला अमेरिकेत पळून जावं लागेल. पण करोडो लोकांनी रस्त्यावर उतरा, हे आहे त्याही परिस्थितीत या सरकारला घालवता येऊ शकतं. जनतेमध्ये ती ताकद आहे. काही खासदार आणि आमदार त्यात काय त्यांच्या काय म्हणतात त्याला म्हणजे त्यांच्याच माध्यमातून हा देश बदलेला असं नाहीये.
पब्लिक सुद्धा देश बदलू शकते. हे नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशच्या उदाहरणातून आपण समजून घेतलं पाहिजे.